तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। निपाणीतील प्रभाग क्रमांक 31 मध्ये विविध कामासाठी 86,76,000चा निधी। आमदार शशिकला जोल्ले। गेल्या अनेक वर्षापासून तहसीलदार प्लॉट येथील नागरिक कामाच्या प्रतीक्षेत होते। या ठिकाणी विलास गाडीवटर यांनी टप्प्याटप्प्याने कामे केली। सत्ता स्थापन करताना नगरसेवकांनी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची भूमिका घेतल्यामुळे शहरातील प्रत्येक विभागात विकास कामे सुरू आहेत। तहसीलदार प्लॉट येथे विविध कामासाठी 86.76 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। इथून पुढेही स्लम बोर्डाचा पहिला निधी तहसीलदार प्लॉटला देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले। येथील तहसीलदार प्लॉट परिसरात 15वे वित्त आयोग आणि नगरोद्यान योजनेतून मंजूर झालेल्या 86 लाखाच्या कामाचा शुभारंभ झाला। आमदार सौ जोल्ले पुढे म्हणाल्या, निपाणी नगरपालिकेत आम्ही भांडत गेलो आणि अनेकांनी याचा गैरफायदा घेतला। हे बदलण्यासाठी आणि निपाणी शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही एकत्रित आलो। एकत्रित येऊन शहराचा सर्वांगीण विकास होत आहे। इथून पुढे शहराच्या विकासात मी आमदार म्हणून नगरपालिकेच्या साथीने विकास कामांना गती देणार आहे। या अगोदरही या परिसरात परिस्थिती विरोधात असतानाही शादी महल, विद्युत, पाणी, घरकुल, उज्ज्वला गॅस, रस्ते आदी विकास कामे केली। शाळा खोल्यांचंही काम केलं। राहिलेली कामेही लवकरच पूर्ण करून या भागाचा कायापालट करू। नगराध्यक्षा सोनल कोटडिया म्हणाल्या, आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली अविरत विकास कामे केली आहेत। भेदभाव न करता वाटचाल सुरू ठेवली आहे। तहसीलदार प्लॉट येथे विकासाची गंगा आणली। उणिवा भरून काढण्यासाठी काम करण्यात येईल। यावेळी रस्ता कामाचं उद्घाटन झालं। नगरसेवक विलास गाडीवटर म्हणाले, आमच्या दोघांच्या भांडणात अनेकांनी लोणी खाल्लं, त्यामुळे भांडण सोडून विकासासाठी एकत्रित आलो आहोत। त्यामुळे जोल्ले यांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर झाला असून विकासात्मक धोरण स्वीकारले आहेत। आता नगरपालिकेचे कामकाज सुरळीत चालू असून पाणी, स्वच्छता, अतिक्रमण हटवण्याची कामे केली जात आहेत। रस्ता, गटारे, समुदाय भवन आदी मूलभूत सुविधा पुरवल्या। आगामी स्लम बोर्डाचा 1 कोटीचा फंड या ठिकाणी आमदारांनी उपलब्ध करून या भागाचा विकास करावा असं सांगून येथून पुढेही एकत्रित काम करणार असल्याचं सांगितलं। आज इथे बघितलं तर खूप आनंद होतोय, आम्हाला पण आणि तुम्हाला पण होतं की नाही? आताच प्रास्ताविक करताना सांगितलं की खूप वर्ष आम्ही इथं कामाचं वाट बघत होतो आणि मोठ्या निधीचं म्हणजे मोठ्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे असं एक सगळ्यांचं अपेक्षा होतं। आणि खरोखरच आता विलास गाडीवटरजीने सांगितलं की हे वार्ड आपण दत्तक घेतलो आणि टप्प्याटप्प्यामध्ये किती होतंय तेवढं कामकाज करत आलो, हे सगळं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। आणि आता देखील ज्या वेळेला त्यांनी काम केलं म्हणून दोघं नवरा बायकोंना तुम्ही निवडून दिलाय। आपल्या निपाणीचा एक इतिहास होता, मी आमदार होतो, अण्णा खासदार होतं आणि इथं निपाणी नगरसभेमध्ये दोघं पण नवरा बायको नगरसेवक नगरसेविका आहेत, हे एक विशेष म्हणायचं। आणि ह्या माध्यमातून आज इथं कामकाज म्हणजे 85,76,000चं निधी आज आम्ही इथं उद्घाटन केलेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून। हे निधी वेगवेगळे कार्यक्रम आहेत, कारण इथं गटरी नाहीत म्हणून सांगितले, गटरीचं कार्यक्रम, रस्त्याचं करायचं, गटरी करायचं, अशा पद्धतीनं आज एक इथं निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि हे निधी आज सगळ्यांना माहित आहे, दोघांच्या भांडणामध्ये काय होतंय सांगा? तिसऱ्यांचा फायदा होतोय। आम्ही भांडतच बसतोय आणि तिसरे फायदा घेतात। म्हणून आज विलासजींनी पण विचार केला, आज आमच्या सरकारजीने विचार केला, आपले गिरी विचार केले की ह्या वेळेला नगरपालिकेमध्ये आम्ही सगळेजण एकत्र येऊन आम्ही काम करायचं ठरवलं तर आपला विकास, आपल्या निपाणी वार्ड, प्रत्येक वार्डचा विकास होणार आहे आणि निपाणी नगरीचा विकास होणार आहे। म्हटल्यानंतर आमचं पण काय इच्छा असते, एक आमदार म्हणून, मी एक आमदार म्हणून नगरपालिकेचा साथ असेल, माझा साथ नगरपालिकेला, नगरपालिकेचा साथ आपल्या बरोबर असेल तर आम्ही काय वाटेल ते कामकाज करू शकतोय आणि विकास म्हणायचं काय म्हणायचं आम्ही लोकांना दाखवू शकतोय। म्हणून त्यांनी पण आले, आम्ही पण विचार केला, आमच्या सर्व मंडळी विचार केली की आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या वेळेला आपण आपल्या वार्डाचा विकास करून घ्यायचा। आणि त्यांच्या सहकार्यानं
आज आपल्या भाजपच्या सोनल कोठाडे वहिनी आज अध्यक्ष म्हणून आहेत, संतोष आज उपाध्यक्ष म्हणून आहेत आणि गिरी भैया आज सभापती म्हणून आहेत. आणि हे करत असताना ज्या वेळेला आमचे अध्यक्ष झाले त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही कोणीही थांबलेलं नाही आहे. तुम्ही बघायला लागलाय प्रत्येक वार्डमध्ये छोटं मोठं तरी कामकाज आम्ही आज उद्घाटन करत आलेलं आहे. तुम्ही बघायला लागलं आता. तर ह्या कार्यक्रमामध्ये माझ्यामुळं हे थोडंसं वेळ झालं, कारण या म्हणत होते माझं शेड्यूल बिझी असल्यामुळं थोडंसं ह्या वार्डामधलं काम आज थोडंसं वेळ झाला. तरी पण आज ह्या कामाचं एक उद्घाटन झालेलं आहे. इथून पुढं मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो, कारण ज्या वेळेला 2013ला मला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद करून पहिल्यांदा आमदार म्हणून ह्या भागाचं सेवा करायची संधी दिली. आज विलासजीने सांगितलं की स्लम बोर्डमध्ये काय काम येतंय माझ्या वार्डला आधी पाहिजे वहिनी. म्हणून त्या वेळेला देखील आधी कित्येक आमदार झाले असतील, सरकार आलं असतील, परंतु आपल्या निपाणीमध्ये 4 स्लम एरिया होते. जसं सांगितलं शिंदेनगर, तिकडं आंदोलन नगर, असे 4 डिक्लेअर्ड स्लम होते. आणि तरी आम्ही सर्वे करून घेतल्यानंतर 4 अजून मागासवर्गीय वार्ड होतं आमच्या. आता यामध्ये तहसीलदार प्लॉट आहे, जत्रट वेस आहे आणि 1-2 असं आपल्याला अजूनही काम खूप मागं असलेलं स्लम एरिया होतं. त्यावेळेला मी पाठ लागून मला वाटतं कमीत कमी 2 वर्ष मी पाठ लागून हे तहसीलदार प्लॉट देखील स्लम म्हणून डिक्लेअर करून घ्यायला मी खूप प्रयत्न केला आणि ते झालं. ह्या अशा 4 स्लम आधीच्या 4 होत्या, नंतर 4 स्लम एरिया म्हणून आम्ही ते अनाऊन्स करून घेतलं. आणि जसं विलासजीने म्हटलं तसं जास्तीत जास्त फंड त्या बाजूला गेलं. ह्या बाजूला तहसीलदार प्लॉट असू देत किंवा ह्या भागाचा एरिया असू देत, अजून डेव्हलपमेंट झालं नाही हे मी सुद्धा मान्य करतो. आणि कोट्यवधीचा निधी ज्या पहिल्याच 4 स्लमला घातलं, मी आज तुम्हाला वचन देतो, ज्या वेळेला तुम्ही आम्हाला सहकार्य करता, आम्ही तुम्हाला सहकार्य करून आपण पुढचं निपाणीचं भविष्य चांगलं करायचं आहे, निपाणीच्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे, तर ह्या वेळेचं जे स्लमचं निधी येते ते पहिल्यांदा तहसीलदार प्लॉटला मी घालतो म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो. आणि उद्यापासूनच प्रयत्नाला सुरू करतो. ते देखील फंड आम्ही आणून देऊया. आजचं नगरपालिकेचं फंड तुम्ही इथं आज उद्घाटन करून घेतलेलं आहे. ह्याच्या आधी देखील जे वेगळं नगरसेवक होतं पहिल्यांदा, महबूब इथंच आहे, तुझ्या सगळं लक्षात आहे, तू त्यावेळेला माझ्या बरोबर होतास. मी 5 वर्षात किंवा गेल्या काही वर्षात इथं जर 20-20 लाखाप्रमाणे पण जर निधी आलेला असता तरी सुद्धा आत्ता जो तुम्हाला निधी दिलेला आहे तो सगळा आत्ताच्या ह्या काळात वहिनीजींनी आणि आमच्या पूर्ण कौन्सिलनी तो कव्हर केलेला आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी खरोखर दारात गंगाच आलेली आहे आणि ते मागची कुठली काही अडचण असू देत किंवा नसू देत किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असू देत, पण सगळ्यांच्याकडं समदृष्टीनं लक्ष ठेवून त्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण समाजकारण केलेलं आहे. आणि आत्ता जसं बाकीच्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या, वॉर्डमध्ये किंवा गावामध्ये प्रत्येकांच्याकडं परिपूर्णतेनं आपण प्रयत्न केला तरी सुद्धा फंडिंगचा प्रॉब्लेम असतो. आणि तो प्रॉब्लेम प्रत्येक गल्लीत आणि गावात पोचवण्यासाठी काही ना काहीतरी अडचण येत असते. पूर्वी ज्या वेळेला वहिनींनी अण्णांनीच आत्ता सांगितलं की इंग्लिश, मराठी आणि कन्नड या शाळांसाठी उर्दू या शाळांची संमती. तर मी या ठिकाणी आज सांगू इच्छितो की तहसीलदार प्लॉटला मी 2001ला ज्यावेळेला नगरसेवक झालो तेव्हापासून इकडे माझं पूर्ण लक्ष आहे. आजच नाही तर 2001ला ज्यावेळेला नगरसेवक झालं आणि नगराध्यक्ष कैलासवासी विश्वासराव शिंदे या ठिकाणी नगराध्यक्ष होते आणि त्यांनी इकडे नगरसेवक होते. त्यामुळं कालांतराने दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि पूर्ण इकडे वार्ड दुर्लक्षित झाला. नंतर मग हे वार्ड मी दत्तक घेतलं की त्यावेळेला हा वार्ड दत्तक घेतला आणि तिकडे जरी असलो तरी मी इकडे काम करायचं. तशा पद्धतीने त्यावेळेला आंबेडकर भवनासाठी SC/ST फंडातून 2 लाख रुपये दिले आणि SC/ST फंडातून खरी कॉर्नर ते तहसीलदार प्लॉट 4 लाख रुपये त्यावेळेला ठेवून त्यावेळेला 4 लाखात रस्ता होत होता. आता हे 4 कोटी लागते एवढी मोठं रस्ता आपण त्या म्हणजे रेट एवढं वाढलेले. त्यामुळे त्यावेळेला तेव्हापासून
त्याच्यानंतर गणेश मंदिराचं असू देत, गणेश मंदिराचा शेड असू देत, किंवा या ठिकाणी काही आणखीन दुसऱ्या गोष्टी मंजूर झाल्या आहेत. नगरोत्थानमध्ये ज्या वेळेला मी उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष होतो त्यावेळेला देखील नगरोत्थानमध्ये कामं घालून या ठिकाणी आपण सगळे कामं केलेलं आहे. त्या कामाच्या भरोश्यावर तुम्ही 2 वेळेला एक वेळेला मला संधी दिलाय, एक वेळा माझ्या पत्नीला संधी दिलाय, त्यामुळं आणि भरघोस मताने दिलाय. त्यामुळं तुमच्या सर्वांचं आमच्यावर ऋण फार आहेत. हे ऋण फेडायचं असेल तर ही विकासाची गंगा इकडे घेऊन यायला पाहिजे, म्हणून वहिनीसनी गंगेच्या रूपातून आम्ही इकडे घेऊन आलोय. त्यामुळं वहिनीने देखील विशेष वहिनी हे स्लम एरियामध्ये स्लम बोर्डाला मोडते, तर राहिलेली कामं ह्या वर्षीचं स्लमचे जे फंड आहे तो आंदोलन नगर किंवा इतर ठिकाणी कुठल्या ठिकाणी, कारण आंदोलन नगरमध्ये स्लममधनं भरपूर झाले. ह्या वर्षीचा स्लमचा फंड जवळजवळ 1 कोटी रुपये आणि तुम्ही आम्हाला द्यावं असं तुम्हाला मी सगळ्या ह्या इथल्या रहिवासींच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. कारण ते आम्ही सगळ्या फंडावर डोळा ठेवून बसलोय. कुठला फंड यायचा आणि इकडं आणायचं, वहिनीने सांगायचं आणि त्यांना घेऊन यायचं. तर अशा पद्धतीनं तुम्ही काम करा. हे सगळे लोक तुमच्याही पाठीशी राहतील. येणाऱ्या विधानसभेला इकडचं बूथ तुमच्या पाठीशी राहील, एवढंच या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी शाळेचं देखील कन्नड, मराठी आणि उर्दू शाळा तुम्ही गेल्या वेळेला सँक्शन केलता, पण ते जागेचं थोडं या ठिकाणी अडचण होती. ते आता जागेचं त्या ठिकाणी आम्ही आता एकत्र असल्यामुळे अडचण काय आता निर्माण होणार नाही. लवकरात लवकर तुम्ही जर असं ते शाळेचं काम देखील या ठिकाणी पूर्ण करून द्यावं असं तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती जसराज गिरे, नगरसेविका सुनीता गाडीवट्टर, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, राजू गुंदेशा, नीता बागडे, कावेरी मिरजे, सुजाता कदम, सुनील पाटील, अजित पवार, मुस्ताक शिरकोळी, प्रणव मानवी, आकाश खवरे, दत्ता जोत्रे, महेश सूर्यवंशी, डॉक्टर अजित चव्हाण, मेहबूब तहसीलदार, संजय माने, प्रकाश नलवडे, हासन मकानदार, गौस शेखजी, परवीन पठाण, जरीना चाऊस, राजेश कोठडिया, बंडा घोरपडे, विजय टवळे, अभिनंदन मुतकुडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. महादेव मोरे यांनी आभार मानले. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.